नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता उफाळून आला आहे। पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये नामनिर्देशित नगरसेवक आणि शहराध्यक्षपदांवरून तीव्र मतभेद आहे। आमदार विकास ठाकरे आणि आमदार नितीन राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झालाय। नितीन राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आतापर्यंत उत्तर नागपूर आणि दलित समाजाला शहराध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं, मात्र यावेळी पक्षाला या प्रकरणावर गांभीर्याने विचार करावाच लागेल। यासोबतच त्यांनी असा इशाराही दिला की पक्षात जातीवाद प्रचंड वाढला असून दलित समाजाला यापुढे टाकाऊ कागद म्हणून वागवलं जाणार नाही। काँग्रेसला दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा असून पक्षानं या समाजाचा आदर करायलाच हवा, अशी ही तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली। हे तेवढंच खरं आहे की आजपर्यंत उत्तर नागपूरला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही। नागपूरचं नगर काँग्रेसचं अध्यक्षपद अजूनपर्यंत दलित समाजाला कोणतेही देण्यात आलेलं नाही। तर अशा वेळेला तो विचार व्हावा हे साहजिक असतं आणि त्या दृष्टिकोनातनं लोक अर्ज करत असतात। हो, आम्ही आता दलित आहोत, तर जातीवाद हा कुठं नाही आहे। जातीवाद तर शिगेला पोचलाय। तर जेव्हा धर्माधर्मामध्ये तंटे निर्माण होत आहेत अशा वेळेला आमचं महत्त्व कितपत राहणार? म्हणजे आम्ही एखाद्या वेस्ट पेपर सारखा जर वापरण्यात येत असेल एखाद्याला, तर ते आता वापरू देणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शक्ती आम्हाला त्यांच्या विचारांची दिलेली आहे, त्या शक्तीनुसार आम्ही नेहमीच संघर्ष करत राहू आणि संघर्ष करतो आहोत। पण जे घडतं आहे त्यावर कुठेतरी पक्षाने भूमिका घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। कारण जर आज देशाचं जर वातावरण आपण बघितलं तर देशामध्ये आणि महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये सुद्धा दलित आणि मुसलमानांनीच मतं दिलेली आहेत पक्षाला, दुसऱ्या कोणी दिलेली नाहीत मतं। आणि अशा वेळेला जर त्यांच्या भावनांना जर ठेच पोहोचत असेल तर निश्चितपणे पक्ष यावर विचार करेल।